चालतं. तो जसं तुम्ही सांगितलं ब्रीडिंग फीडिंग आणि मॅनेजमेंट आणि दूध हा. सेलिंग समजा, ओके. तर तुमचं दूध वगैरे कसं सेल होतं, काय भावानं सेल होतं, कुठं सेल करता तुम्ही? ऍक्च्युली 8-9 किलोमीटर लांब इथून बोलेगाव फाटा आहे एरिया. तिथे चंद्रभान डेअरी फार्म माझा फार्म आहे ऍक्च्युली. हा. तिथं ऍक्च्युली पहिला जेव्हा आपण चालू केलं तर मिल्क सेल करायचं तेव्हा 2-3 लिटर म्हणजे लय मुश्किलने 2-3 लिटर गाईचं दूध आपलं सेल व्हायचं. हा. पण आता जसं जसं लोकांना कळायला लागलं की हा क्वालिटी आहे, तर आता 2-5 वर्षानंतर समजा थोडक्यात आता आपलं जे 350-400 लिटर पर्यंत जे आपलं गाईचं दूध येते ते टोटल सेल होऊन जातो. आणि सेल जर तुम्ही नाही करू शकले मिल्क ना, तर तुम्ही यामध्ये म्हणजे सफल होणं मुश्किल आहे. मुश्किल आहे. कारण की इथं आपल्या महाराष्ट्रात काय आहे ना की पॉलिटिक्सने पूर्ण म्हणजे मार्केटच खराब करून ठेवले थोडक्यात. म्हणजे फार्मर फक्त मेहनत घेतोय बस. फक्त मेहनत घेतोय. कधी बघा 30-32 पर्यंत भाव जातो, 34 आणि लगेच 25-28 वर येतो भाव. मग असं आता बाहेर तुम्ही पर राज्यात बघा तर सगळीकडे 40च्या वर रेट येतले. थोडक्यात 35च्या खाली जर रेट म्हणले तर सर्वाइव्ह नाही करू शकणार. तर 35चे पुढेच भाव भेटला पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, सेल करायचा प्रयत्न करा. पॅकिंग जर तुमचं पॅकिंग करून प्लेन पाऊच पॅकिंग आपलं जे हँड पॅकिंग मशीन असते तसली पॅकिंग आणून मशीन आणून पाऊच पॅक करून तुम्ही घरोघरी म्हणजे प्युअर दूध द्या. पहिले तर पाणी बिणी नका टाकू, प्युअर दूध द्यायचा प्रयत्न करा. जेणेकरून बघा आता हे पिशवीचे जे दूध आहेत ते 55-60 रुपये लिटरने मार्केटमध्ये सेल होऊ राहिले. तर तुम्ही किमान 40 रुपये तरी सेल करू शकता ना आपलं दूध. 60 रुपये नाही तर तुम्ही पाऊच पॅक करून 40 रुपये द्या. त्यांना क्वालिटी तुमची त्याची सवय लागेल कस्टमरला. महिना 2 महिना त्याची सवय लागली की 40-45 पण तुम्हाला भेटेल. तर 60 रुपयाने जर ते मार्केटमधले पिशवेचं दूध आणताय तर तुमचं का नाही जाणार 40-45 मध्ये. तुम्ही प्रयत्न करा, घरी जाऊन 1-1 लिटर अर्धा लिटर तुम्ही पॅक करून त्यांना द्या. आणि बाकी काही खवा करा, पनीर करा, म्हणजे जेवढं तुमचं डोकं तुम्ही चालू शकता तेवढा प्रयत्न करा. तेवढं खरंच दुग्ध व्यवसाय करायची तर हे करा ती गरज आहे समजा. कारण की बघा आता इथं मी जेव्हापासून गोठा टाकलाय मी पाहतोय की 2 महिने रेट भेटतात, 8 महिने तुम्हाला 10 महिने तुम्हाला रेट भेटत नाही. तर जर तुम्ही फक्त प्लांट वाल्यावर अवलंबून असले तर फक्त प्लांटवालेच मोठे होणारले. आणि प्लांट आहे कोणाचे, जे पॉलिटिशियन आहेत त्यांचेच प्लांट येतले, त्यांचे संकलन केंद्र येतले. तर हे तुम्हाला कधी सक्सेस होऊ देणार नाही. इथं दुधाचा रेट 28-30 होतो, फीडचा रेट 35 रुपये किलो होऊन जातो. म्हणजे जेव्हा फीडचा भाव 20 रुपये किलो होतो तेव्हा दूध होतं 15-16 रुपये लिटर. तर इथं फार्मरची पण युनिटी नाहीये. एखादा असा ग्रुप नाहीये की बाई सगळे फार्मर एकत्र येऊन काहीतरी हे करावा. आणि सगळं पॉलिटिक्स त्याकरता आता तुम्ही एवढ्या मोठ्या पैमानावर तुम्ही समजा तुमच्याकडे 10 गाई आहेत, कोणाकडे 20 गाई आहेत, तुम्ही एवढं मोठं सगळं राजकारण तुम्ही हे नाही करू शकतले काही, पण तुम्ही आपल्या स्वतःचा दूध विकायचा प्रयत्न तर करू शकता. आणि एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, जसं तुम्ही ब्रीडिंग वर काम करताय नाही का, एक गाय समजा 40 लिटरची, तर एका गाईचा मला हिशोब सांगा. समजा दिवसात तुम्हाला खर्च किती येतोय, तुम्ही तिचं दूध काय रेटनं सेल करताय, एक म्हणजे वर्षभरात तर नाही झालं, एक महिन्याभराचा हिशोब सांगावा तुम्हाला. पर्सेंटेज समजा प्रॉफिट किती राहतंय बघा. तुम्ही शॉर्ट मध्ये जर सांगितलं ना तर एक जर तुमची 40 लिटर पीक मध्ये देणारी, आता बघा 40 लिटर देणारी कसली गाय ती पण अवलंबून आहे. एक समजा नॉन ब्रीडची म्हणते, समजा एक मीडियम ब्रीड आहे, ती पण 40 लिटर देते, पण तिचं दूध पटापट कमी होऊन जाईल. जर ती टॉप ब्रीड आहे तर ती 3-4 महिने दूध टिकून ठेवीन आणि हळूहळू तिचा डाऊनफॉल होतो. तर पूर्ण लॅक्टेशन मध्ये ती किती दूध देते हे महत्वाचं आहे. तर समजा जर 40 लिटर जर चांगली ब्रीडची गाय असली तर ती 9,000 लिटर पर्यंत तुम्हाला दूध देईल. तर एक 40 लिटर दूध देणारी गाई आणि तुम्ही जर 3500 वर तिचा भाव जर तुम्ही 35 रुपये जर तुम्ही रेट झाला थोडक्या दुधाचा, तर असल्या गायीपासून तुम्ही 80,000 ते 1 लाख रुपये तुम्ही वार्षिक
उत्पन्न तुम्ही काढू शकता एका गायीकडून. एका गायीकडून 1 लाख. 1 लाख पर्यंत म्हणजे एक महिन्याचं सांगितलं सरासरी? महिन्यात सांगितलं तर 8 ते 10 हजार रुपये. 8 ते 10. तसं बघा सुरुवातीमध्ये जेव्हा आता आपण सुरुवातीमध्ये 40 लिटरची गाय समजा नाही का, वेवल्यानंतर बी पीकला आता बघा, आता समजा थोडक्यात 35 रुपये लिटर नाही, 40 लिटरचे तुमचे 1400 रुपये रोजचे होऊन जातात. तुमची गाय किती खाऊन 700 रुपये समजा खाईल, तर 700 मॅक्सिमम तुमचं 700 रुपये खाईल टोटल समजा विकतचं आहे. सगळं मिनरल मिक्सचर झालं, बाकी व्हायटामिन झालं, बाकी जे सपोर्टिव्ह जे पण मेडिसिन सगळं धरा 700 रुपयाच होऊन जाईल. तरी 700 रुपये तुम्हाला रोजचे उरतात. पण ते 700 रुपये समजा महिन्यात तुम्हाला एका महिन्याला 21,000 रुपये होतात. पण ते 21,000 रुपये पूर्ण वर्षभर नाही राहू शकत ना. ते 40 लिटर देणार, त्यानंतर 3 महिन्यानंतर ती 35 वर येईल, 30 वर येईल, 20 वर येईल. मग एक टाइम येईल की तिथं भाकड काली येईल, समजा लवकर नाही लागली, 2-4 महिने लेट झालं, तर मी हे सगळं आकलन करून तुम्हाला सांगितलं. समजा गाई 15-16 महिन्यात तुमची जर वेती परत, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही 80,000 ते 1 लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईल. आणि तरी एक म्हणलं तिची येणारी कालवड ती पण नफाच आहे नाही का? ती येणारी कालवड आहे समजा, तर ती पण तुमची एक जनरेशन वाढली, एक ब्रीड वाढली. तुम्ही ठेवलं तर तुमची एक ब्रीड वाढेल. नाही ठेवली तरी तुम्हाला नाही, तुमची 80 ला 60 ला जाईल, 20 ला जाईल ना. बरोबर. आणि शेणखताचं चाऱ्यामध्ये कव्हर होऊ शकतं? नाही, शेणखत आपण शेणखत मध्ये तर डॉक्टरची व्हिजिट पण नाही होणार वर्षभराची. नाही का? नाही होऊ शकत. एका गाईचं नाही होऊ शकत. एका गाईचं शेणखत आणि एका गाईचं मेडिसिन वगैरे खर्च ते पण नाही निघू शकत. शेणखत आपण तुम्ही एक्स्ट्रा मध्ये धरून ठेवा की शेणखत मी समजा तुमच्याकडे 20 गाई आहेत थोडक्यात, एक लेबरचा तुमचा पेमेंट भागू शकतो पूर्ण वर्षाचं. ते शेणखत सगळ्या गायींच्या शेणापासून तेवढं होऊ शकतं. तर मित्रांनो असा विषय होता, तुम्हाला एका गाईचं पण सांगितलं मी, तरी 1 लाख रुपये मुनाफा देऊ शकते 35-40 लिटर मधली जी गाय कालवड अलग समजा, ती कालवड तुमचा वेगळा ती तुम्हाला परत 2 वर्षामध्ये 2 लाखाची कालवड तयार होती. 100%. तो पण एक नफाच झाला. आणि 40 लिटरची चांगली ब्रीडची जर त्याची कालवड असली तर ती तुम्हाला 2 लाखाला पण भेटणार. ती पण नाही भेटणार, ती 3 लाख. ते तुमचा नफा झाला, एक आपण समजू शकतो नफा झाला. तो नफा आहे. मेन नफा समजा कालवड संगोपन असेल नाही का, तिला पण तयार करायला दोन्ही पाहिजे. जर समजा थोडक्यात तुमची गाय जर 40 लिटर दूध देते तर तुम्ही कालवडीला 7-1 लिटर दूध तुम्ही पाजून मोठा करू शकता. तुमची गाय जर 20 आणि 25 लिटर दूध देते तर 20 लिटर मधून तुम्ही 6-7 लिटर जर कालवडीला पाजलं तर 13 लिटर मध्ये तिचंच नाही भागणार आहे. तर मग गडीचं बाकी खर्च म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून फ्लॉप. तर पहिलं तर तुम्ही ब्रीडवर काम करा. जर आपल्याकडे बजेट नाहीये तर ब्रीडवर काम करा. बजेट असेल तर आपल्या गोठ्यात जर 10 गायी आहे तर त्या 10 गायी काढून तुम्ही 10चे 5 करा, 5चे 2 करा, पण ते 2 नफा देणारे पाहिजे. 10 तोटा देणाऱ्या पासून 2 नफा देणारे जास्त परवडतील. तुमचं हेच म्हणणं आहे ब्रीडिंगच्याच गायी सांभाळणं ब्रीडिंग प्रॉफिट आहे समजा, आणि ते दूध सेलिंग करणं बी महत्वाचं आहे. दूध सेलिंग करणं पण तेवढं महत्वाचं आहे. बरोबर. मित्रांनो असा विषय तुम्ही बघू. आणि घरचं शेती असन, घरचा चारा वगैरे असन तर सगळं काही घरचं असन तरी पण तुम्ही ह्या पिलर्स वर जर काम नाही केलं तर तुमची घरची शेती फ्री मध्ये तर नाहीये ना. तुम्ही तेवढा चारा उगून तुम्ही जर दुसऱ्याला चारा विकला तर तुम्हाला टेन्शन नाही राहणार. तर त्या सगळं एवढं शेती सांभाळायचं, सगळं कुटाने करून तुम्ही जनावराला फिडिंग करता, मग त्याची व्हॅल्यू नाही धरायची का तुम्ही. मित्रांनो हाच विषय होता. आता आपण एक गाय बघितली ती आज बघू, ज्या कालवडी समजा बुक झालेल्या आहेत. कोणकोणत्या गायी ज्यांच्या कालवडी बुक झालेल्या आहेत एकदा दाखवून द्या आम्हाला, मग आपण व्हिडिओ समाप्त करू. आता बघा एचएफ मधल्या आपल्या जर्सी मधल्या तर समजा कव्हर झाल्या. आता बघा ही जी बसली आहे लेब्रॉनची तिची ही किती महिन्याची का आपण? 4 महिन्याची गाभण. ही फर्स्ट टाइमर आहे का? नाही, ती थर्ड टाइमला वेळी आता. थर्ड टाइमर सेकंड टाइमरची कालवड मी ते अजय शेरकरांना विकली होती. ती विकली का 3 लाखात? ती त्यांनी आता 3 लाखाला विकली. आणि थर्ड टाइमर जी कालवड ती आता बुक झाली. ह्याची कालवड बुक झाली. आणि सेकंड टाइम मध्ये किती दिले दूध? सेकंड टाइम मध्ये 38-40 पर्यंत दिलं. म्हणजे 38-40. जिची कालवड फर्स्ट टाइमला 30+ राहणार. 100%. आणि हिला समोर कोणते सीमा?
हिला आता मी एबीएस हॅमरने प्रेग्नंट केलं. हॅमर नाही समजा. हा हॅमरने प्रेग्नंट. तुम्ही मित्रांनो बघू शकता, ही एक दाखवली तुम्हाला, आता उठलेली ती हाईट हाईट वगैरे बघू शकता तुम्ही कालवडची. आता सध्या किती दूध चालू आहे मग? आता सध्या ऍक्च्युली तिला येऊन 16 महिने झाले आहेत. 16 महिने. 16-17 महिने झाले आहेत. तर आता पण तिला मला वाटतं 12-13 लिटर दूध असेल तिला. अच्छा. आणि किती महिन्याची गाभण होते? आता 4 महिन्याची गाभण. 4 महिने. तर हे एक झाले मित्रांनो. आज कोणकोणत्या आहे आपल्या याच्यात मध्ये प्री बुक झाले? तर बघा ही साईवाल आहे, ही पण बुक आहे. हिची कालवड बुक आहे का ही? ह्याची कालवड. हिची साईवालची बी मित्रांनो बुक झाली. हिला कोणतं भरलं? हिला एबीएस हॅमर भरलं. ऍक्च्युली WWS बीजीओ ची एक गाय आहे माझी, जुनी गाय आहे. ती 52 लिटरची देते. तिच्यापासून मी पहिली साईवाल घेतली होती. त्यानंतर 2 HF घेतली आहेत. आणि ही किती दूध देते साईवाल? ही सेकंड लॅक्टेशनला हिने 36 लिटर दूध दिले. 36 लिटर साईवाल मध्ये? 36 लिटर. ऍक्च्युली तिची आई 52 लिटर दूध देते ना. ती HF आहे ना, म्हणजे क्रॉस आहे. क्रॉस साईवाल आहे. आता थर्ड मध्ये 40 ची अपेक्षा आहे माझी. 40-41 लिटर. आणि फॅट वगैरे चांगलं? फॅट वगैरे चांगलं आहे. आजपर्यंत याला एकही इंजेक्शन लागलेलं नाही. म्हणजे प्रॉपर तुम्ही गावरांमध्ये समजा एक देशी गाय म्हणून तसं तुम्ही करू शकता. थोडक्यात तुमच्याकडे जर 50 लिटरची गाय असली ना, तर तुम्ही त्यापासून जर अँडी आपले जनावर घेतले तर एक फायदा असा होतो की ते आजारी पडत नाही. उन्हाळ्यामध्ये त्यांना हिट स्ट्रेस वगैरे येत नाही. बरोबर. मित्रांनो बघू शकता तुम्ही, साईवाल गाय पण आहे जी HF क्रॉस केलेली आहे ना, त्यांना सेकंड मध्ये 36 लिटर दूध दिले. प्युरिटी मध्ये एकदा बघा, तिकडे एक प्युरिटी मध्ये साईवाल एबीएस बादलची आहे ती. तर ती 11 लिटर त्यांनी दूध दिलं. म्हणजे 11 प्युरिटी मध्ये गेले तासात कमी दूध भेटतो थोडक्यात. अच्छा. आणि हिची कालवड किती मध्ये बुक केली तुम्ही? ही 50,000ला बुक केली. तिथं आता सिमन कोणतं? ती एबीएस हॅमरने प्रेग्नंट. तिला परत बॅक क्रॉस केलाय मी. म्हणजे कसं आहे की ती थोडी साईवाल HF सारखी येईल, पण ऑर्डर थोडा कॉम्पॅक्ट येईल आणि दूध जास्त देईल. आणि जे हे बुक केले, जे आपले हे सगळे AI करतातले डॉक्टर गणेश मोरे, त्यांनीच बुक केलेले आहेत ते, की भाई ह्याची कालवड मला पाहिजे. अच्छा. आणि अजून कोणकोणत्या HFच्या जे आपल्या बुक झाले? आता मिल्किंगचा टाइम झालाय? मिल्किंग नाही, फिडिंगचा टाइम झालाय आता. फिडिंग. आता बघा ही एबीएस स्पाइकची आहे. ह्याची कालवड बुक झाली आहे. त्यानंतर अजून एक एबीएस स्पाइकची आहे. आणि म्हणजे हे सगळे बुक आहेत थोडक्यात त्यांच्या कालवडी. म्हणजे जर असं पकडलं तर 60% कालवडी बुक झालेल्या आहे तुमच्या गायच्या? हा, म्हणजे जेवढ्या तपासले आहेत मी त्यामध्ये फक्त पूर्ण गोठ्यामध्ये फक्त 2च कालवड आहेत. ते पण मी विकले नाहीत म्हणून ते राहिले. बाकी सगळे म्हणजे 90% सगळे बुक झालेले. मित्रांनो बघू शकता तुम्ही, महाराष्ट्रातला माल तर वाटतं असा एकमेव गोठा आहे का ज्या कोटातल्या कालवडी बुक झालेल्या आहे. ते आता नाही सांगू शकत मी. मला तरी असं वाटतं मित्रांनो, कारण आजपर्यंत मी बघितलं नाही असं. तर असा विषय होता, बघू शकता तुम्ही. आता मिल्किंग वगैरेचा टाइम कसा राहतो? 3 टाइम. रात्री 2:30ला, सकाळी दुपारी 10:30 ते 11ला आणि संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान. मित्रांनो असा विषय. थोडं फिडिंग बद्दल नॉलेज द्या. समजा जे ब्रीडिंगच्या काही 40 लिटर वगैरे नाही का? फिडिंग बघा, कोणत्याही कंपनीचं चांगलं फीड घ्या आणि थोडक्यात ब्रँडेडच वापरा. कारण की लोकल फिडिंगचं काय असतं, लोकल ब्रँडचं ते क्वालिटी त्यांची फ्लक्च्युएशन होत राहतं. म्हणजे वर खाली, कधी चांगली क्वालिटी देतात, कधी खराब देतात. मग त्यांनी भरपूर प्रॉब्लेम्स येतात. तर कोणतेही चांगला ब्रँड, आता मी असं ब्रँडचं नाव काय सांगून द्या वाटलंच काय. कारगिल आहे, चांगला ब्रँड आहे. सध्याला कारगिल वापरतोय. तुम्ही कारगिल 10,000? सध्याला कारगिल 10,000 वापरतोय. मग ह्याच्या आधी मी हे वापरत होतो तिवाना 10,000. तर ऍक्च्युली सध्याला इथं महाराष्ट्रामध्ये टॉप तर 10,000च फीड आहेत जे यातले. तर तिवाना 10,000 चांगला आहे, कारगिल 10,000 चांगला आहे. बाकी गोदरेजचं धनलक्ष्मी आहे, ते पण चांगलं आहे. तर म्हणजे असं ट्रस्टेड चांगलं फीड तुम्ही वापरा. मिनरल मध्ये मिंटॉन गोल्ड आहे, ते चांगलं आहे. दुसरं CR आहे. आणि एक 40 लिटरची गाय समजा, तिला सायलेज पासून तर फीड पर्यंत किती किलो पर्यंत समजा लागेल? किती किलो पर्यंत समजा खाद्य वगैरे जात? असं
40 लिटर दूध देणाऱ्या गाईला कमीत कमी 12-13 किलो फीड पाहिजे हम्म. आणि बाकी जेवढं ती खाऊ शकते सायलेज तेवढं सायलेज पाहिजे. तेवढं चालेल. आणि पण, हा, कन्सिस्टन्ट 100-150 ग्राम हे पाहिजे बफर बफर आणि 200 ग्राम पर्यंत मिनरल मिक्सचर. तर हे सगळं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त काही अतिरिक्त लय द्यायची गरज नाही. जे चांगले फीड आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी मिनरल्स वगैरे ऍडेड आहेत. तर देणारे भरपूर देतातले, पण हे द्या ते द्या ते द्या ते सगळं करून खर्च वाढतं. बाकी असं काही देण्याची गरज नाही. 200 ग्राम मिनरल मिक्सचर भरपूर आहे. 200 ग्राम मिनरल मिक्सचर आहे. बाकी तुम्ही फीड जर 12-13 किलो चारतायत, कम्प्लीट सायलेज आहे, तर बाकी काही अडचण नाही. बाकी काही आपलं जसं म्हणता आता बघा टॉक्सिन बाइंडर पण गरजेचं आहे ऍक्च्युली. 10-20 ग्राम टॉक्सिन बाइंडर पण द्या, कारण की आपल्या सायलेज मध्ये कसं बुरशी पण निर्माण होतात ना, तर तेवढं एक गरजेचं आहे. आणि बाकी बघा व्हायटॅमिन झालं, बाकी मिनरल्स झाले, तर वेगळे तुम्ही भरपूर झिंक बिंक भरपूर काही देतातले लोक, पण 12 महिने असं द्यायला तुम्हाला परवडणार नाही. तर त्या म्हणजे जे गरजेचं आहे ते मिनरल मिक्सचर गरजेचं आहे. 200 ग्राम 40 लिटरच्या गाईला. टॉक्सिन बाइंडर 10-20 ग्राम गरजेचं आहे. आणि बस बाकी आपलं फीड चांगलं ठेवा. TMR पद्धतीनं देणं गरजेचं आहे. TMR म्हणजे काय असतं बघा, TMR म्हणजे एक मिक्सर आहे थोडक्यात. मिक्सर मध्ये सगळं फीड बीड सगळं मिक्स होऊन जातं. TMR नाही तर हाताने मिक्स करा, ते पण TMRच झाले. सगळं टाकून हाताने मिक्स करा, म्हणजे की फक्त फीड तुम्ही वरती टाकलं तर फक्त फीड ती खाऊन घेईल आणि त्याने डायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ते जेवढं तुम्हाला फीड टाकायचं ते टाकून पूर्ण मिक्स करून द्या. पूर्ण मिक्स केलं तर झालं तर TMR. मग ते दिवसभरात थोडा खात राहील ती. ते महत्वाचं आहे TMR. हा, TMR तसं महत्वाचं आहे, कारण की तुम्ही वरून जर तुम्ही 4-5 किलो फीड टाकला एका टाइमाला, तर ती काय करते, फीड खाऊन घेते, चारा निम्मा सोडून देते. मग अशा टायमाला मग ऍसिडोसिस वगैरे नाही असं वाढतं. पूर्ण जर तुम्ही मिक्स केलं तर एक खट्टी ती 5 किलो फीड नाही खाऊ शकणार. त्यासाठी त्याला पूर्ण चारा हळूहळू खावा लागेल दिवसभरात, मग ते पूर्ण फीड जाईल. तर फीड पण हळूहळू बॉडीत जाईल, तर त्या हिशोबाने ते डायजेशन चांगलं होऊन जातं. मित्रांनो, असा विषय जसं तुम्ही बघितला होता, आपण पहिले भरपूर व्हिडिओ फार्मचे बनवलेले. आज पण खूप छान प्रकारे माहिती सरनं दिली आपल्याला, शंभू यादव सरनं. आणि मिल्किंग वगैरे झाली, सगळं झालं, आपण पूर्ण लाईव्ह केलेलं. आता पुढचा कळस मधला कसं आहे आपला? कळस मध्ये आता यंदा आता दोन दात आणि अदंत मध्ये ते मिल्किंग कॉम्पिटिशन घेणार आहेत, आणि एक अडल्ट मध्ये घेणार आहेत, आणि जर्सी मध्ये पण मला वाटतं घेणार आहेत. तर बघू आता ते काय क्रायटेरिया ते ठेवतात, काय ते हे करतात. आता यंदा बघा जी म्हणजे टॉपचे जे गायी होते ते तर ऍक्च्युली प्रेग्नंट नाहीये. आता बघू, आता आहे 2-3, तर टाकू आता त्या टायमाला जी पिकली असेल ती टाकून देऊ. तसं म्हणलं तर एकही गाई माझी जर्सी जर म्हणलं तुम्हाला तोड नाही असं तरी मला वाटतं महाराष्ट्रात. आणि याच्यात पण समजा थोडक्यात आता ह्याच्यामध्ये 2nd-3rd लॅक्टेशनची एक पण गाई असे नाही घेतले आपले जे 40च्या कमी देणार. तर 40च्या वरच राहणार कोणती पण राहिली तर. तर बघू त्या टायमाला आता कोणची चांगली पीक वर त्याला टाकून द्यायचं. अच्छा. तर मित्रांनो, असा विषय होता. तुम्हाला फार्म वगैरे दाखवला, सगळं दाखवलं. तुम्हाला बाकी व्हिडिओ कसा वाटला मला ते सांगा. संपूर्ण माहितीच तुम्हाला दिलेली आहे. ज्या आपला मेन विषय होता प्री बुक वगैरे कालवडी नाही का, ते सगळं तुम्हाला दाखवलं वगैरे, सगळी माहिती दिली. तर मित्रांनो, मेहनत घेतो मी, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करत जा, व्हिडिओ लाईक करत जा, म्हणजे पुढे पण मला एक मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवायला वगैरे. तर असा विषय आहे. चला, हा व्हिडिओ मित्रांनो थांबूया आपण इथंच. आपण भरपूर म्हणजे संपूर्ण माहिती, म्हणजे असा हा विषय तर आपण संपूर्ण माहिती कंप्लीट नाही करू शकत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ मी इथं थांबवतोय. त्यानंतर आपण परत येऊया फार्मवर, एकदा परत भेट देऊ, तेव्हा आपण हायेस्ट मिल्किंग राहीन सगळा विषय आपण कव्हर करू. तर हा व्हिडिओ थांबवतोय आता. धन्यवाद सर, एवढी माहिती दिली आम्हाला त्याबद्दल. थँक्यू, बहुत बहुत धन्यवाद.